साताऱ्यात मॅमने दुसऱ्या कुठल्या तरी पार्लरमध्ये हेअर कट केले आणि सगळे हेअर्स अनइव्हन कट झाले. मग बघा आपण त्यांचा लुक कसा नीट केला ते. सर्वात आधी मीनल मॅम आणि रेश्मा मॅम विकासनगर मधून आल्या. त्यांनी आमचे रील्स पाहून खास आमच्याकडे भेट दिली. दोघी आधी मेहंदी लावायच्या, पण नंतर मेहंदी बंद करायची होती. आम्ही त्यांना प्रॉपर कन्सल्टेशन दिलं. त्यांच्या केसांमध्ये रेड, ऑरेंज टोन आणि अनइव्हन मेहंदी शेड्स होता. त्यामुळे आम्ही त्यांना नॅचरल ब्राऊन ग्लोबल कलर केला, ज्यामध्ये हलका मोहगनी टिंट येईल असा. त्यामुळे ग्रे कव्हरेजही झालं आणि मेहंदीमुळे आलेला अनइव्हन शेड परफेक्टली इव्हन झाला. यानंतर भाग्यश्री मॅम देवी कॉलनी मधून आल्या. त्यांना बाउन्स येईल असा हेअरकट हवा होता. आम्ही त्यांना स्टेप विथ लेअर कट दिला आणि फ्रंटला कर्टन बँक्स देऊन सुंदर असा फेस फ्रेमिंग केलं. सोनल पवार मॅम बॉम्बे रेस्टॉरंट एरियातून आल्या होत्या. त्या 2-3 महिन्यांपूर्वी आमच्याकडे आल्या, पण तेव्हा मी अवेलेबल नव्हते म्हणून त्यांनी दुसरीकडे हेअरकट केला. तो हेअरकट त्यांना आवडला नाही आणि अनइव्हन देखील झाला. आज त्यांनी परत येऊन आमच्याकडे हेअरकट रिपेअर करून घेतला. आम्ही त्यांचे अनइव्हन हेअर्स परफेक्टली सेट करून त्यांना हवा तसा व्हॉल्यूम दिला. त्यानंतर सानिया मॅम विसावा नाका येथून आल्या. त्यांना सिंपल स्ट्रेट हेअरकट हवा होता, कारण त्यांचे स्प्लिट एंड्स झाले होते. आम्ही नीट आणि स्ट्रेट हेअरकट करून त्यांना केसांना हेल्दी फ्रेश लुक दिला. आणि एक क्यूट छोटी मुलगी संगमनगर मधून आली होती. तिला स्कूलला सुट्टी असल्यामुळे शोल्डर लेंथ पर्यंत ब्लंट कट हवा होता. तिला फ्रंटला थोडा स्टाईल देखील हवा होता, म्हणून आम्ही तिला सॉफ्ट बँग्स दिल्या. खूपच गोड दिसत होती. तुमचंही हेअर ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर नक्की भेट द्या.